तर मित्रांनो, तर आम्ही आता डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी चिखलदऱ्यासाठी निघालेलो आहे. चिखलदरा सॉरी, चिखलदरा नाही, चौसाळा. माझी खुश झाली असं नाही. तेच तर म्हणलं चिखलदरा कसं काय चौसाळा. इथं चौसाळ्याला जायसाठीच तर मुहूर्त निघाला 2 दिवसाबाद. तर मित्रांनो, आम्ही चाललो चौसाळा. तर आम्हाला आता एक फॅमिली भेटली आहे, नवरा बायकोची. ती येत आहे आमच्या सोबत आता. माझ्याकडे दाखवा. तर मित्रांनो, मी आता 21 वर्षाची आहे. कुठे दाखवते? तर मित्रांनो, मी आता 21 वर्षाची आहे आणि आतापर्यंत मी एकही वेळा चौसाळ्याला गेली नाही आहे. तर एकही वेळा माझ्या आजीने मला कधी नेलं नाही आणि मी गेली नाही. तर ती म्हणजे अलग एरियामध्ये आहे, तर आम्ही कधी गेलोच नाही. तर मी आज माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम पाहत आहोत चौसाळा. फर्स्ट टाइम पाहत आहे म्हणते मी, किती वेळा गेलो. ते कसं लव प्लेस असल्यासारखंच झालंय. महादेवाचं मंदिर आहे ते, पण लोकांनी त्याला खूप बिघडून ठेवून दिलं. पोरं पोरी राहतात तिथं, त्याच्यामुळं मी कधी गेली नाही. तसं किसं काही नाही मित्रांनो, म्हणजे चांगलं ठिकाण आहे आमच्या इकडे यवतमाळ मध्ये. म्हणजे आमच्यासाठी बरं आहे, देवस्थान वगैरे आहे तिथं. चला बा, आपल्या भोले बाबाचं दर्शन होते आणि काढली टोपी. तर आता आम्ही त्यांच्या घरी चाललो. कुत्रा आलो होता आडवं. तर आता आम्ही त्यांच्या घरी चाललो. तर इथं डायपर घ्यायचा आहे. तर इथं बालाजी मंगल कार्यालय पाशी आता आलेला आहे. तर भाऊ कडून आता एक डायपरच बाबूसाठी घेऊन घेतो. एक डायपर दे जा बरं. आहे ना आपल्याकडे? साईज आहे म्हणजे आता तो 8 महिन्याचा झाला. तर मित्रांनो, मेडिकल मधून मी हे घेतला आहे. तर याचा यूज कसा आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर हे एक मस्त मशाजची मशीन आहे. मसाजर आहे ते. मशीन आहे, मसाज मशीन. तर प्राची तिच्या बहिणीसोबत बोलत आहे. तर याचा कसा यूज आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि मला थोडस पाय वगैरे दुखते, ते आता मी मसाज करून मागतो रात्रीला. तर प्राचीला मसाज नसते ते, मसाज असते. मसाज असते ते, म्हैस असते का? आरटीओ तुझी बहीण होय ना? ते बोलत आहे माझ्या बहिणीसोबत. ते कसं शांत बसलं. दीदी हाय करो ब्लॉग में. हाय करो हाय. तर आता आम्ही चाललो चौसाळा जा रहे अभी हम. तर मित्रांनो, पेट्रोल भरून घेतो मी गाडीत. पेट्रोल का डिझेल, कारण की डिझेल खूप कमी वाटत आहे. आता भरून घेतो. दीदी, आपकी शादी में गाना बोलने के लिए है अपने पास? तो एक ही बार तो देना पड़ता, दे देना जितनी. काही तर नाही, ब्लॉग चालू आहे बा. नातूला पाहिलं का नाही? पाहिलं ना, मोबाईल वाचून त्याला. तर मित्रांनो, डिझेल टाकून घेतलेला आहे. तर आता मी निघतो. हॅलो गाईज, तर आम्ही आता यांच्या इथं हरीश पारधीच्या घरी आलेलो आहे. तर मित्रांनो, बघा रोड किती सुंदर आणि सुशील आहे. तर अशाच नेहमी रोड राहील. तर बघा गाईज, आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरात आणि इथं लॉक लावलेला आहे, कारण की आम्ही खूप लेट आलो म्हणून. बघा, महादेवजी चौसाळा देवस्थान छान पैकी. बघा, हात शिकून राहिले का जी? इथं मग थोडीशी शेकोडी चालू आहे. शेकोडी थोडी सेकंड घेऊन राहिलो. शेकली का? थंडी खूपच लागली ती आम्हाला. थंडी खूपच लागली ती, त्याच्यानं आम्ही थोडेसे हात गरम करू. तर आता आम्ही थोडस इकडचं एक्सप्लोर करतो, म्हणजे पाहतो जरासं काय. आणि इथं व्हिडिओ बी काढतो आम्ही. म्हटलं हो आम्ही इथं व्हिडिओ बी काढतो. इकडे जास्तीत जास्त कपलच राहते, है ना? काऊन पण
असं काऊन आहे? साडेश्वर इथं कपल्स लोकांना काहीतरी भेटलं आहे ना म्हणून. हो का? इथं पाया लागायला जे 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 येते त्या कपलचं सक्सेस होऊन जाते. म्हणजे महादेव पार्वती एवढे प्रकट होऊन जाते सक्सेस झालं त्याच्यावर. पाहिजे यावर्षी 1 मिलियन झाले पाहिजे फॉलोअर्स. हो का? मी नाकालीच लावून दिलं त्याच्याला. चलो अभि पाहू आता. इकडं काय आहे मस्त वाटत आहे ना, इकडे जाऊन पाहू ना. काय खाई चला इकडच्या प्लेस वर जाऊ आपण. हा चला पकडून घ्या. प्रॅक्टिस करा जराशी तुम्ही बी. प्रॅक्टिस करायला. देखो गाईज नजारा देखो. तर गाईज मी जंगलात आहे आता. तर इथं खूप भीती वाटत आहे बरोबर. तर हे चोर आहे. पकडा 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 पकडा. चोर 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 पकड पकड पकड. तर पकडत आहे मी गाईज. सापडलेला आहे चोर. मार. तर मित्रांनो आता आम्ही यांच्या घरी आलेलो आहे. यांच्या घरी यांच्यावाल्या असं कर. तर एकच वाड्याच्या घरी आलो आहे आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही चौसाड्याहून आलो आणि ते भाऊच्या घरी गेलतो. तर आता आम्ही चाललेलो आहे मोमोज खायला. तर आता इथून आम्ही मोमोज घेतो मस्त. तर मित्रांनो हे मी घेतलं होतं त्या मेडिकल मधून. तर हे यूज कसं करते ते दाखवतो. दाखवण्याचे हात. तर हे असं करायचं. तर हे ऑटोमॅटिक खिचून घेते हाताला. या ना आणखी दुखत आहे हात राहू द्या. नाही दुखत नाही. याचं चांगलं हे आहे. तर गाईज याला आता मी थोडस बाहेर घेऊन जातो. याला घरात काही गमत नाही. खूपच ऊन आहे बाहेर. आता 4 वाजले तरी बी बघा ऊनच आहे. कसं वाटते बाबूला येऊन बाहेर? बाहेर छान छान वाटते. त्याला खूप मजा येते बाहेर. आलेला आहे आणि हा खुश झालेला आहे. चेला पप्पाचा चेला वया. कधी घेते तर वाट पाहता येतो आता. ते एवढा खुश होणार आहे आता घेतल्याबरोबर. चला 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 ये ये. डग 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 डग. आता फिरायला नाही तर आम्ही फिरायला चालतो. पापा की परिया होती है, ये परा है पापा का. काय मग आणि ओळख खाची घेऊन गेलतो ना. हा गात एवढा घेऊन आला. हा वाला हात. हा गात. हा हात एवढा घेऊन आला. हा काय सांगू तुला असं. हा आणि पायते पाहतो आता कसं. इकडं पाय तिकडं पाय. बाहेर नाही मग तुम्ही धरता कशी हो त्याला. मग आता एका हातात सामान होतं ना माया. आता असं पकडू शकतो. पण मग आणि एका हातात सामान होतं एका हातात असं. इकडं मुंडी इकडं मुंडी मांग. मग कसं पकडून कसं राहू. लावून टाकू कसं. मग जायचंय का कुठं आणखी? नाही जायचं असेल तर जाऊ शकतो. काकू खेळवत आहे बाबूला. ए साईश रोज आजीजवळ खेळायला येते. इकडच्या आमच्या एरियातल्या सगळ्या काकू याला घेते आणि खेळवते. बघा गाडीवर बसला आता. पडशीन. ए साईश साईश काय. तर हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा. तर बाय बाय.